दत्तात्रयांचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा निजनांदगमन म्हणजे अवतार समाप्तीचा दिवस हा माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच श्री गुरु प्रतिपदा म्हणून देखील ओळखला जातो. श्री भगवान दत्तात्रेय स्वामी महाराजांचा द्वितीय अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी याच दिवशी शैल्यगमन केले होते. श्री गुरु प्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून श्री दत्त संप्रदाय तसेच सर्व गुरु शिष्य परंपरेत निरनिराळ्या संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांचे आपल्या अविरत या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण जर या चॅनेलवर प्रथमच आले असाल तर आपला चॅनेल सबस्क्राईब करा आणि या चॅनेलवरील तुम्हाला माहिती व व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या आणखी विषयावर माहिती ऐकायला आवडेल ते देखील कमेंट करून सांगा. व तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा व तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा. तर चला, तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरता ठेवल्या. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो. हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. येथे यतिपूजन होते. येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी, उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक, पूजा, नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्ण तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य केल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे 12 वर्ष राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे 24 वर्ष राहिल्यानंतर आजच्या पावन तिथीला म्हणजेच गुरुप्रतिपदा या दिवशी आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत. हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. भगवान श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ जाणून घेऊ इच्छितात. म्हणून या 3 पादुकांसंदर्भात संक्षेपाने माहिती पाहूया. विमल पादुका व मनोहर पादुका या दोन्हीही पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे कोणालाच माहिती नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. औदुंबर येथे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत. पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, दोष नसणाऱ्या पादुका. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वतः श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, तुम्हा सहित औदुंबरी अमुच्या पादुका मनोहरी, पूजा करीते जे तत्परी, मनोकामना पुरती जाना. देव वाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या 64 योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात, कल्पवृक्षा ते पूजो न यावे आमचे जेतस्थान, पादुका ठेवितो निर्गुण पूजा करावी मनोभावे. म्हणजेच भीमा अमरच्या संगमावरील कल्पवृक्षासम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी, असे स्वतः श्री नृसिंह सरस्वती स्वामी म्हणतात. श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि त्यांना विशिष्ट असा आकार नाही. म्हणूनच या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात. या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही. त्याऐवजी
केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते. त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेले असतात. श्रीगुरूंनी श्रीशैल्यात जाताना भक्तांना आश्वासन दिले की 4 प्रसाद पुष्प येतील, ती मुख्य शिष्यांनी घ्यावीत. यापैकी एक पुष्प श्री सायनदेवास मिळाले होते. अनेक दत्तावतारी सत्पुरुषांना हे श्री गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंची येथे ठेवल्याचे दर्शन झाले. आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले होते. तेही त्यांचे वंशज यांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते. आजही श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज भक्तांच्या मनात वास करतात. त्यांच्या कृपेचा अनुभव घेतल्याचे अनेकांना जाणवले आहे. आपणही श्रद्धा आणि भक्तीने त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर राहील यात काही शंका नाही. तर मंडळी, तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये देऊन नक्की सांगा. आणि अशाच आध्यात्मिक आणि ऐतिहासिक माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.